आज आषाढी एकादशी आहे आणि अवघ्या महाराष्ट्रामध्ये हरिनामाचा गजर चालू आहे। संपूर्ण महाराष्ट्र पांडुरंगाच्या भक्तीत न्हाऊन निघालेला आहे। आज लातूर जिल्ह्यातील पाथरवाडी या गावामध्ये आपण आहोत। या गावामध्ये सुद्धा हा पूर्ण गाव भक्तीच्या वातावरणामध्ये तल्लीन झालेला आहे। गावातील नागरिक आहेत माझ्यासोबत। आपलं नाव? सुडे बाळू। काय यावर्षी काय वेगळेपण आहे किंवा कशा पद्धतीमध्ये तुम्ही आषाढी एकादशी साजरी करताय? दरवर्षी प्रमाणे देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्तानं मौजे पाथरवाडी तालुका रेणापूर जिल्हा लातूर या ठिकाणी आषाढी एकादशीच्या निमित्तानं आम्ही दिंडीचं आयोजन करतो। प्रतिवर्षी या सोहळ्याला 100 वर्षाची परंपरा आहे आणि आमच्या गावामध्ये नित्यनेमाचा दरवर्षीचा हा सोहळा आज आम्ही अगदी आनंदात साजरा करत आहोत। या सोहळ्यामध्ये सर्व आबालवृद्ध गावकरी समस्त आनंदाने या ठिकाणी सहभागी होतात। हा आनंदाचा सोहळा आम्हाला अविस्मरणीय आहे आणि सर्वजण या सोहळ्यामध्ये सहभागी होतात। आमच्या गावाची खूप मोठी परंपरा आहे की दरवर्षी 2 अखंड हरिनाम सप्ताह आमच्या गावामध्ये आयोजित केले जातात। नागपंचमीला दिंडी होते, हरिनाम सप्ताहामध्ये ग्रंथदिंडी होते आणि आषाढी एकादशी देवशयनी एकादशी निमित्तानं सुद्धा आम्ही दिंडी काढतो आणि या दिंडीच्या परंपरेला आमच्या गावाची ही परंपरा अखंड अशीच पांडुरंगाच्या कृपेने तेवत राहो, पांडुरंगाचा आशीर्वाद सर्व ग्रामस्थावर राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। माझ्यासोबत दुसरे पण एक गावातले वारकरी आहेत, गावकरी आहेत, भजनी आहेत। मला सांगा की आपली जी ही आज तुम्ही नगर प्रदक्षिणा गावाला पूर्ण प्रदक्षिणा घातली दिंडीची, हे कितवं वर्ष आहे? हे जवळपास माझ्या माहितीनं 50 वर्ष झाले असेल पूर्ण। 50 वर्षापासून आमचे प्रत्येक वर्षी कार्यक्रम होत असतो। नगर प्रदक्षिणा सर्व आम्ही भजनी मंडळ गावातील पाथरवाडी येथील महिला भजनी मंडळ सर्व मिळून आम्ही साजरा करत असतो। यावर्षी कसा पाऊस काळ आहे आणि पांडुरंगाला तुम्ही सगळ्या गावकऱ्यांनी काय मागितलं किंवा काय मागताल? एवढंच मागणं आहे। तुम्ही बोला। हा, एवढंच मागणं आहे की म्हणजे पाऊस काळ कमी आहे, तर कमी असलेल्यामध्ये देखील नामस्मरणाचं या ठिकाणी सगळ्याच्या मुखातून व्हावं आणि हे नामस्मरण आपल्या एवढ्याच पुरतं सर्वांसाठी या ठिकाणी ते नामस्मरण व्हावं। आणि असंच नामस्मरण आमच्या गावात आज जवळजवळ 38 वर्ष अखंड रामायणाचं 12 महिने असं या ठिकाणी ते पोथी पुराण चालू आहे आणि हे कधीही या ठिकाणी बंद पडत नाही। माझ्यासोबत दुसरे पण एक गावकरी आहेत, पुढे या थोडंसं। मला एक सांगा की आज मी पाहिलं की नागरिक सगळे सहभागी झाले होते या दिंडीत, काय सांगा? परंपरापासून हे चालत आलेले आहे, बरेच दिवसापासून 50 वर्ष होऊन गेलं। पंचमीला बी दिंडी निघते आणि आखाडीला बी हे परंपरा चालूच आहे। अच्छा, हे संपूर्ण गावातले लोक आहेत, सगळेच लहान मुलांपासून ते वयोवृद्ध नागरिक पूर्ण या आजच्या दिंडीमध्ये सहभागी झाले होते आणि आज पाथरवाडीत हे जणू प्रति पंढरपूरच आहे की काय असा या ठिकाणी भास झाला। ही खरोखरीच विठ्ठलाची निस्सीम भक्ती म्हणावी लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत मी परमेश्वर सोनवणे, दर्पण मीडिया, पाथरवाडी, लातूर।